खऱ्या अर्थाने राज ठाकरेंनी जी भूमिका मांडली होती की आरक्षणच नकोय, महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, त्यांचा मुद्दाही बरोबर आहे. कारण ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले, तळागाळात कधी जात नाहीत, खेड्यापाड्यावरती कधी जात नाही, झोपडपट्टीमध्ये जात नाही. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आरक्षण दिला होता तळागाळातील, मग तो एससी असेल, आमचा बांधव एसटी असेल, ओबीसी असेल, सर्वांना जातो. म्हणजे तरी फक्त मराठा समाजालाच नाही बोलले तर ते ऍक्च्युली आरक्षणच पद्धत नाही म्हणले. आणि राज ठाकरे साहेबांच्या बाबतीत जर काय सांगायचं झालं, त्यांची भूमिका ही दर 2 वर्षाला 5 वर्षाला किंवा 2 महिन्याला बदलते. आपण पाहिलं असेल, मागे त्यांनी सांगितलं होतं की आर्थिक निकषावरती आरक्षण द्या, आता मला आरक्षणाची गरज नाही असे. त्यामुळे त्यांच्याकडे एवढं लक्ष देत नाही. फक्त एवढंच की आपल्याला ज्या गोष्टी कळत नाही त्यामध्ये बोलू नये एवढंच माझं सांगणं. निश्चितच आमचे मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा जाहीर केलं होतं की महाराष्ट्रामध्ये लोकसभेला आम्ही उमेदवार उभे करणार आहोत, असं जाहीर केलं त्यावेळेस आम्ही रायगड जिल्ह्याची बैठक झाली, प्रत्येक तालुक्याचा ठराव झाला आणि मावळ मतदारसंघातून माझा एकमेव असं नाव दिलं होतं. त्याबद्दल मनोज जरांगे पाटलांना जेव्हा आम्ही भेटलो त्यावेळेस त्यांना सांगितलं. परंतु पुन्हा मनोज जरांगे पाटलांनी भूमिका घेतली की महाराष्ट्रामध्ये आपल्याला वेळ कमी मिळालेला आहे, 8 दिवसामध्ये निवडणूक लढवता येणार नाही. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही निवडणूक लढवली नाही. परंतु आता तत्कालीन सरकारने, जेव्हा हे सरकार होतं, यांनी आम्हाला 20 फेब्रुवारीला जेव्हा अधिवेशन झालं आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की 4 महिन्यात तुम्हाला सगळे चोरीचा GR काढू. मला वाटतं 20 फेब्रुवारी ते आता जवळजवळ 10 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट आहे, अजूनही त्यांनी कुठला प्रश्न सोडलेला. त्यामुळे सरकार काय देणार नाही. सरळ सरळ ते प्रयत्न करतात की मराठ्यांना फक्त झुलवत ठेवण्याचं. म्हणून आज मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की 288 उमेदवार उभे करायचे. हे 288 उमेदवार करायचे. तर रायगड जिल्ह्यामध्ये माझ्या 7 विधानसभा मतदारसंघ आहे. या 7 पैकी आता तुम्ही विचारलं पनवेलवरून, तर पनवेलवरून नाही तर पैण असेल, कर्जत असेल, पनवेलवरून इथे आम्ही निश्चितच लढू शकतो. याच्यामध्ये कसं झालं, निश्चितच फक्त पनवेल नाही तर आता पेण, म्हणजे आमच्या गणेश कडू जसे आहेत, आमच्याकडे सर्व कार्यकर्ते आहेत ना. आज उदाहरण द्यायचं म्हटलं तर पेणमध्ये आमचे मंगेश दलवे तेही उमेदवार असू शकतात. कर्जत खालापूरचा जर काही विचार केला, कर्जतमध्ये सुनील पाटील आहेत, तेही आमचे उमेदवार असू शकतात. पनवेल असेल, उरण असेल, गणेश कडू असेल, मी स्वतः आहे. आम्ही 4 उमेदवार तर आम्ही इथे आहोतच ना. त्यामुळे निवडणूक लढवायची तर जरांगे पाटलांना आम्ही लढणार आहोत आणि आमचे 4 उमेदवार आम्ही सक्षम आहोत, जे मराठा समाजाचं काम करतात, आज नाही करत, गेले 20 वर्ष काम करतात. आणि उर्वरित जर 3 मतदारसंघ आहेत तिथे सुद्धा आम्ही उमेदवार उभे करू शकतो. त्यामुळे उमेदवार उभं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं तर आम्ही निश्चितच आम्ही उभे करणार आणि यावेळेस मराठ्यांची ताकद आम्ही दाखवणार आहोत. नाहीये आज वास्तववादी आहेत. ज्या वेळेस त्यांनी, मला असं वाटतं की 22 मार्चला त्यांनी डिक्लेअर केलं होतं की आम्ही उमेदवार उभे करतो म्हणून. 22 मार्च संपतील आणि त्यावेळेस वेळ कमी होता तरी सुद्धा तयारी झाली. 8 दिवसात आम्ही तयारी केली. परंतु दुर्दैवाने काय महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस सांगितलं गेलं तर प्रत्येक ठिकाणी 100-200 असे उमेदवार त्यांच्याकडे जेव्हा गेले आणि तो वेळ पण नव्हता त्यांच्याकडे, त्यामुळे त्यांनी माघार घेतली. पण त्यांनी एक सांगितलं होतं, आम्ही धडा शिकवणार, आम्ही पाडणार, आणि ते महाराष्ट्रामध्ये आम्ही पाडून सुद्धा दाखवलेलं आहे. कसं असतंय, कधी कधी पहिले पाडा, लढा, मग जिंका, असा नियम असतो, तो पाडलेच आम्ही. म्हणजे आजपर्यंत 42 वर्षाचा हा लढा आहे. या 42 वर्षामध्ये कधी मराठा समाजाची राजकीय भूमिका घेतली नव्हती. परंतु प्रत्येक येणारा पक्ष, मग सर्व पक्ष आहेत त्याच्यामध्ये, सत्ताधारी विरोधी पक्ष, सगळे पक्ष काय करतात, मराठ्यांना फक्त गृहीत धरतात. त्यांना वाटतं राजकीय दृष्ट्या आम्ही कधीच हा विचार नाही, पण राजकीय दृष्ट्या पहिल्यांदा मराठ्यांनी विचार केला आणि हा विचार केल्याच्या नंतर दिसलं की मराठ्यांची ताकद महाराष्ट्रात किती आहे. जे खूप मोठ्या 45+ गोष्टी करत होते त्यांना 18 पण नाही गाठता आलाय, म्हणजे 1/3 पण नाही गाठता आलं. त्याच्यामुळे मराठ्यांची ताकद आहे आणि जरांगे पाटील हवा करत नाही, फक्त ते योग्य तो निर्णय घेतात आणि त्यांच्या निर्णय क्षमतेवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. सत्ताधारी असं म्हणतायत की ओबीसी मधून आरक्षण हवंय, तर सत्ताधारी प्रश्न, पण त्याच्या आधी जे होते बाकीचे महाविकास आघाडी, त्यांना आम्ही ओबीसी मध्ये जायचं का नाही याबद्दल मराठा समाज प्रश्न विचारत नाही असं त्यांचं. कसं माहितीये का, हे बेअक्कल लोक आहेत, मी जबाबदारीने म्हणतो, हे बेअक्कल लोक आहेत. आला का लक्षात? कारण त्याचं कारण सांगतो. यांना काय झालंय की फक्त आताच यांना वाटतंय की आरक्षण मागतोय. कारण हे कुठे माहितीये का, आता 2014 साली जन्माला आले सगळे, हे 2014 जन्म, त्यामुळे आधी जरा काही इतिहासच माहितीये. 42 वर्षाचा लढा आहे. म्हणजे तुम्ही, आपण पनवेलचे आहात, तुम्हाला आठवत असेल स्वर्गीय विनायक मेटेंच्या नेतृत्वाखाली 1 डिसेंबर 2013ला कर्नाटक स्फोटला आपण मराठा आरक्षण देता की जाता, तेव्हा कुठलं सरकार होतं, आघाडीच होतं ना, घेतला होता आंदोलन. पण काय आलंय, आता हे जे नेते आहेत ना, हे 2014 साली जन्माला आले, त्यामुळे त्यांना इतिहास तर माहिती मराठ्यांचा, त्यामुळे त्यांना असं वाटतं की आमच्या विरुद्ध बोलतात. त्यामुळे हे आम्हाला नाही, काँग्रेस, राष्ट्रवादी, म्हणजे शरद पवार गट असू द्या, काँग्रेस असू द्या, उद्धव ठाकरे गट असू द्या, किंवा इथे शिंदे गट असू द्या, अजित पवार गट असू द्या किंवा भाजप असू द्या, हे सगळे एका म्हणजे आम्ही सर्वांच्या जो सत्ताधाऱ्याच्या विरुद्ध वाटायला लागतो. आज हे काय विचारतात, ज्यांना विचारा, त्यांना विचारून तुम्ही त्यांना ना, त्यांनी कुठली मागणी तुम्ही त्यांना विचारून संसदेत मांडताय का, तुम्ही प्रस्ताव मांडा, त्यांनी विरोध करता, आम्ही त्यांना बघू.
प्रस्ताव मांडणं काम कुणाचं आहे, सत्ता कुणाची आहे, बहुमत कुणाचं आहे हे खेळवतात. त्यांना असं वाटतंय की असं पुढे टाकली का आम्ही त्याच्या मागे लागू. नाही, मराठा आता जागरूक झालेला आहे आणि मराठ्यांना सुद्धा कळलं आता आमचं डोकं आमचे विचार आहेत. पूर्वी आमच्या डोक्यावर कोणाचे विचार होते ते नाही, आता आमच्या डोके आमचे विचार वागते. त्यामुळे सत्ताधारी असू द्या की विरोधक असू द्या, आम्हाला माहिती आहे सर्वांनी फसवलंय, पण आज जो सत्ताधारी त्याच्या विरुद्ध आमचा लढा आहे. आत्ताच आपण म्हणालात की पनवेल विधानसभेमध्ये आपणही इच्छुक उमेदवार असू शकता, तर आपण किंग मेकरची भूमिका बजावाल की उमेदवारी दिल्यानंतर आपण लढा? मी असं म्हटलं गणेश कडू आहे, उरणमध्ये मी आहे, लक्षात घ्या. आलं का लक्षात? म्हणजे मी नाव घेतलं की पनवेलवरून गणेश कडू किंग मेकर असो, किंग तो विषय नाहीये. आता मराठा समाज ताकद दाखवायचे, गणेश कडू पनवेलमधनं लढणार आहेतच. आलं का लक्षात? आणि उरणमधनं मी माझं सांगितलं. म्हणजे तुम्ही काहीतरी संभ्रम निर्माण करता असं मला वाटतंय. परंतु आमच्याकडे आम्ही हे 4 नावं दिले आहेत. उद्या याच्यापैकी अजून एक मिटिंग घेतलेली नाही. मी रविवारी आता पनवेलची मिटिंग सुद्धा घेणार आहे. त्याच्यामध्ये जर का हे इच्छुक आहेत कोण ते बघू, पण कोणी इच्छुक आहे म्हणून नाही. जो समाजासाठी काम केलेलं आहे, पक्षाचा नंतर त्याग करणार आहे, त्याला आम्ही देणार आहे. म्हणजे असं काही नाही. गणेश कडू काम करतात म्हणून ही आमची सूचना आहे, त्यांच्यावरती आहे. त्यांनी लढायचं की नाही लढायचं हे तुम्ही त्यांना प्रश्न विचारा. माझं कर्तव्य आहे की आज माझ्यासोबत गेले 20 वर्षाचे काम करतात, त्यांची नाव मी पहिले घेतलेली. आलं का लक्षात? उद्या असं नको व्हायला. उद्या ते म्हटले की त्यांचा प्रश्न, ते काय म्हणते ते मला माहित नाही, पण माझं कर्तव्य आहे की आमच्यासोबत काम करा. पण ते सक्षम उमेदवार आहेत म्हणून ही 4 नावं तुम्हाला मी सांगितले.